इकडे बोलवलेलं आहे, कारण त्यांच्यासाठी काही खास प्रेझेंटेशन ही मुलं करणार आहे. आज आम्ही दिवसभरामध्ये मूलबोधाचा थ्रू सत्य याचं महत्त्व काय हे शिकलो आहे. ओके, मुलं शिकले आणि त्यांना काय शिकले ते जे काही शिकले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांनी गेल्या 1 तासामध्ये स्वतःच एक स्टोरी डिसाईड केलेली आहे. स्वतः डिसाईड केलेलं आहे की कॅरेक्टर्स कोण असणार आहे आणि त्या दृष्टीने टू कन्वे दी मेसेज की सत्य नेहमी बोललं पाहिजे आणि असत्य जर का बोललं तर त्याचे वाईट परिणाम होतात हे दर्शवणारे 2 नाटिका या 2 टीम्सनी रेडी केलेल्या आहेत. त्यासाठी प्लीज क्लॅप. आपल्याला इथे 2 टीम्स दिसत आहेत. टू माय राईट ती आहे टीम ए, त्यांचं नाव आहे चाणाक्ष. चतुर टीम आणि ही लेफ्ट जी टीम आहे त्या टीमचं नाव आहे चाणाक्ष टीम. असे आपल्याकडे 2 टीम्स आहेत. आपण दोन गोष्टी करणार आहोत. फर्स्ट वी आर गोइंग टू सी दिस प्ले ते या दोघांनी प्रिपेअर केलेले आहे आणि त्याच्यानंतर हीच मुलं सगळे एक नवीन टाईपचा क्विज प्ले करणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी नंतर करते. ओके, सो टीम ए रेडी? येस. ओके, तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स हे आहे की तुम्ही परफॉर्म इथे खाली करणार आहे. मेक शुअर की तुम्ही ऑडियन्सकडे पाठ करत नाही आहे एनी पॉईंट ऑफ टाइम वेन यू आर परफॉर्मिंग. आणि इफ यू फील दॅट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट यू कॅन यूज माईक कम्फर्टेबली एकमेकांकडनं न ओढता जर तुम्ही परफॉर्म करू शकत असाल तर यू कॅन यूज दिस. ओके, मेसेज शुड बी क्लिअर. रेडी? वेल, या पहिले चतुर नाटक असता तू पूर्ण आज आमची टीम चतुर एक नाटिका सादर करणार आहे आणि नाटिकाचा उद्देश असा आहे की जर तुम्ही खोटं बोलला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजेच कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लाईफ. मग आमची टीम आहे मई, अनीस, ऋषभ, माही, सप्रे, अर्चित, प्रेषिता, श्री, आर्यन आणि मिहिर. लेट्स क्लॅप फॉर देम. क्लास टीचर त्यांच्या स्टुडंट्सना क्लास एक्झामचे टेस्ट पेपर वाटत असते. पाणी आणा. परत घे जाम सगळं यार, प्लीज त्याच्याविषयी बोलू. थोडा आराम करा. आज मईचा रिझल्ट लागणार होता ना, त्याचा काय झालं? अरे तिने विचारलेलं, तिने म्हटलं आज नाही आला. पेरेंट्स टेस्ट पेपर बद्दल बोलत असताना
असं होऊच शकत नाही. टीचरचा मेसेज आला होता ग्रुपमध्ये. बघा हे काय टीचरनी तर सांगितले पेपर वाटलेले आहे. तुम्ही मला सांगितलं नाही आज नाही काय ती बॅग बघावी लागेल. मला वाटतं काहीतरी रिपोर्ट येते आपल्यापासून. पालक माईची बॅग चेक करतात आणि त्यांना समजतं की बघ तुझी मुलगी नापास झाली. अरे देवा, माई नापास झाली. तिने मला सांगितलं आज टेस्ट पेपर आलाच नाहीये. पालकांना समजतं की मुलगी नापास झाली आणि एकदम राग आला. आत्ताच त्या कार्टूनला बघते जाऊ. तुला बघावंच लागेल. पुढे या मध्ये या. माई काय आहे, आज चाचणीत फेल झाली आहे. उद्या वार्षिक परीक्षेत पण फेल होशील. तुला किती वेळा सांगितलं मला खोटं नाही बोलायचं. खोटं मला अजिबात आवडत नाही. 1000 वेळा सांगितलंय. अरे सांभाळून, लहान मुलगी आहे ती. तुम्ही मध्ये बोलू नका. उद्या वार्षिक परीक्षा फेल झाली तर मग काय, तुम्ही हेच बोलणार आहे. पॅरेंट्समध्ये भांडण सुरू होतं. सीन 2, दुसरा सीन. व्हेरी गुड. सगळे प्रेझेंट आहेत का? मिहिर, ऋषभ, अर्चित, बरं चालू करूया. उद्या मॅथ्सची एक्झाम आहे. सगळ्यांनी पेपर चांगला लिहायचा. सो हे एक्झाम नाही येणार आहे आणि हे पण येणार आहे. अर्चित हा क्लास बंक करतो आणि इथं तिथे धावत बाहेर क्लासच्या बाहेर फिरत असतो. आणि तू बंक केलंस क्लास. इकडे तोंड करून. ऋषभ, अर्चित तू एवढ्या वेळ होतास इथं? मी तर इकडेच होतो. नाही बघितलं का? ओके सगळे उठा. तुम्ही जाऊ शकता. डिसमिस. अर्चित तू थांब, मला तुझ्याशी बोलायचं. तू एवढ्या वेळ क्लासमध्ये होतास? मला माहिती आहे तू बंक केलास क्लास. चल प्रयत्न कर. शिक्षिका मुलांना अर्चितला ओळख. क्लासेस बंक करून टाकला. तू क्लास बंक केलंस. आधीच टेस्ट मध्ये तुझे कमी मार्क्स आले आणि तू क्लास बंक करतोयस. मी तुझ्या पॅरेंट्सला हे सांगणार. तू आज इथंच थांबणार. मी तुझ्या पॅरेंट्सला कॉल करणार. मग मी त्याच्याशी बोलणार. जा. समराइज. मग आपण ह्या नाटिकामधून असं शिकतो की खोटं कधीच नाही बोलायचं आणि खोटं जर बोलला तर खूप मोठे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. त्यामुळं आयुष्यामध्ये जमेल तितकं खूपच
तर वाय डोंट वी डू इट टुगेदर? अरे हो, मी त्याच्याबद्दल विसरूनच गेले. आपण टुगेदर करायचं. वाय नॉट? आणि नंतर सिनेमा बघू शकतो. सिनेमा काय पळून चाललाय? माझ्या आईचे शब्द आहेत. मुलं उद्धार आता हीच गोष्ट सेम सिच्युएशन पण वेगळा रिस्पॉन्स. हाय रेवती. हाय. आपण आज मुलीला मूवी बघायला जायचं? हा, म्हणजे आहे थोडा होमवर्क मला. करेन मी, राहू दे. हा, आपण जायचं. चल. खरं तर रेवतीला तेजस्वी सारखंच खूप होमवर्क असतं, पण तिनं केलं का? हॅलो. ओके. ताई, आईचा फोन आहे. ती विचारते आपण काय खाल्लं. पण खरंच तर आपण पिझ्झा खाल्ला ना. खरंच म्हणतं बरं. आई, काय होतं की आईने पालेभाजी खाल्ली आणि आपण दोघांनी नाही खाल्ली. हे दोघांना माहिती आहे. आणि खोटं बोलून आपल्याला काही मिळत पण नाही. तर लेट्स होप की ते एक्सेप्टिंग आहे आणि दे एक्सेप्ट द फॅक्ट. तर सांग की थोडीशी इच्छा झाली आणि पिझ्झा मागवला. सॉरी म्हणा, ते सांग. आई, आम्हाला खूप इच्छा झाली म्हणून मी पिझ्झा मागवला. खरंच सॉरी. हां. ओके, बाय. आता रेवती कसं रिॲक्ट करते हे पाहूया. तू खाऊन घ्यायचं ना. तुला माहिती आहे मला पालेभाजी आवड नाही माहिती काय अगं, पण कसं ती चिडणार नाही का आपल्याला? तू माहिती होती मामा कशी मला माझ्या मनात हे ठरलेलं तिचं. अगं अभ्यास केला पाहिजे आपल्याला. होमवर्क होतो उद्या. जाऊ दे, करूच ते. पण पिझ्झा खाय. मी नाही खात ना. मी पायाची भाजी केलेली ना, ती खाल्ली का तुम्ही? हो हो. स्पीकर लावती विचार सांगेल किती छान होती भाजी. रेवती, खाल्लीस का पायाची भाजी? होय. हो, मी जेवले. छान झाली, उत्तम. मी गावाला गेली आहे, ऍडव्हान्टेज नाही घ्यायचं. हो आई. आजची मग झोपायला घेऊन आला. हा आई, मी ठेवते फोन. चला, बाय बाय. बाय. मी बाळा मी खाते. चॉकलेट करून जमलं असं काय समजा. ठीक. आता पाहूया काय होतं शाळेत. कोणी अभ्यास केलाय आणि कोणी नाही अभ्यास केले ते उभे राहा. अरे वा, तेजस्वी. मग मी तुमची हुशार स्टुडंट आहे. अनलाईक सम.
सर आम्ही तुम्हाला ब्रेकमध्ये मिळून माझे एक्स्ट्रा क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊ? हो. मी काय म्हणतो एक शाउट ऑफ कंट्री होता ते गावात गेलो मी हो. माझी मावशी आहे ना तिचं कुत्र्याचं आता रेवती तर होमवर्क नाहीच केलं, मग त्याची काय हाल आहे ते पाहूया. शेवटच्या 5 मिनिटं राहिली असती क्लासची तेव्हा तुमचे होमवर्क चेक करले तर आठवड्यात ठेवा. ओके आता मी शिकवतोय लक्ष द्या एक्झामला येणार आहे. चला तुमचे होमवर्क काढा. तू केलास का होमवर्क? बघू उत्तम. मी सर करणार होते मी पण काय झालं सर? काय झालं सर? ऐक सर म्हणजे मी करणार होते मी केला सुद्धा पण म्हणजे काय झालं मला म्हणजे मी आउट ऑफ टाउन होते सर. ते मला काय सांगू नकोस. तुझी डायरी आणि प्रिन्सिपलच्या घरी. नाही सर प्लीज प्लीज सर प्लीज सर मला काय माहिती बाहेर ये. आता ह्या मुलींनी मिरर रिफ्लेक्शन मध्ये पाहून दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये काय वेगळं आहे हे पाहिलं. हाय, थोडी वेगळी दिसतेस. सगळ्यांची वेगळी वागतेस. आपण दोघी तर सेम होत. सेम भाव, सेम टीचर, सेम सिच्युएशन्स. काय बदल झाला? म्हणजे मला नाही कळलं. तू सारखी खोटं बोलतेस हे कसं नाही कळत तुला? अगं माझे टॉक्सिक पॅरेंट्स मला नाही आवडत. त्याच्यात मी काय करू? तुला जर तुमच्या घरचा कन्व्हिन्स करायचंय, ऐकून घ्या माझं. हे तुझ्या हातात आहे का नाही? आहे ते खूप रागवतात. मी खोटं हेच आहे जे खोटं बोलतात. एक्सक्यूज मास्टर. हे बघ, एक गोष्ट करायची. तू का मला एवढी शिकवतेस? कारण सगळे माझे ऐकतात का? कारण मी खरं बोलते. मी खरं बोलू मी खरं. तू माझ्यासारखी होऊ शकतेस पण मी तुझ्यासारखी कधीच होऊ शकते. असं काय करतेस? आपण सेमच होत. बरं प्रॉमिस कर की आतापासून खोटं नाही बोलायचं. कारण चेंज हॅपन्स नाव. हो म्हणजे मी खोटं बोलाल सगळे मलाच ओरडतात पण मला भीती वाटते खोटं म्हणजे खरं बोलताना की मला कोणी ओरडलं तर. कोण ओरडतं तुला? मला भीती वाटते. अशाने खोटं अजून बोलायचा हा पर्याय नाही ना. म्हणून काय करायचं? खोटं बोललं की त्या क्षणी सत्य बोलायचं. सॉरी हा, आय वॉज जस्ट किडिंग. किंवा खोटं बोललं मला हे कारण होतं खोटं बोलायचं. असं कर. हे बघ, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. वी कॅन ऑल अग्री, कांट वी? Every problem in your life, of course, has a solution. आता, it's up to you whether you find a solution or not. कळलं? Thank you. या गोष्टीचा उद्देश आहे की सर्वांना सत्य
everyone good job.